हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेपिंग स्टोन ऑन न्यूक्लिअर पॉलिसी द शांती बिल या आजच्या द हिंदूच्या एडिटोरियल मधील आर्टिकलवर डिस्कशन करणार आहोत. तर सुरुवातीला आपण हे जे टायटल मध्ये शांती बिल दिलेलं आहे, हे शांती बिल काय आहे हे पाहूया, जेणेकरून आपल्याला पूर्ण आर्टिकल समजायला मदत होईल. कारण हे पूर्ण आर्टिकल जे आहे हे या शांती बिल वरच आहे. तर हे जे बिल आहे ते न्यूक्लिअर पॉलिसी इथे दिल्याप्रमाणे न्यूक्लिअर पॉलिसी म्हणजेच अणुऊर्जा याच्या संदर्भात आहे. तर सुरुवातीला आपण या शांती बिलचा फुल फॉर्म पाहूया. तर आपण हा शांती बिलचा फुल फॉर्म इथे लिहिला आहे, जेणेकरून तो व्यवस्थितरित्या समजायला मदत होईल. तर हा फुल फॉर्म आहे सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तर हा आहे शांती बिलचा फुल फॉर्म. तर यातला आपण प्रत्येक शब्दाचा सुरुवातीला अर्थ पाहू. सस्टेनेबल म्हणजे शाश्वत किंवा एखादी गोष्ट जेव्हा दीर्घकाळापर्यंत टिकते त्याला सस्टेनेबल असं म्हणतात. त्यानंतर हार्नेसिंग म्हणजे एखादी गोष्टीचा उपयोग करून किंवा एखाद्या गोष्टीच्या शक्तीचा वापर करून त्यापासून आणखी काहीतरी चांगलं तयार करणे. ॲडव्हान्समेंट म्हणजे प्रगती. न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे आपण आता पाहिल्याप्रमाणे अणुऊर्जा किंवा बऱ्याच वेळेस त्याला अण्वस्त्र ऊर्जा असेही म्हणतात. ट्रान्सफॉर्मिंग म्हणजे सुधारणा करणे किंवा रूपांतर करणे. तर हा शांती बिलचा फुल फॉर्म आहे. तर आर्टिकलमध्ये हा फुल फॉर्म दिलेला नव्हता, पण आपल्याला हा फुल फॉर्म माहिती असायला हवा म्हणून घेतला होता. तर या शांती बिलाला दुसरं सुद्धा नाव एक दिलेलं आहे, ॲटॉमिक एनर्जी बिल 2025. तर हे बिल जे आहे ते सध्या हिवाळी अधिवेशनामध्ये डिस्कस केले जात आहे. त्यामुळे हे बिल सध्या बातम्यामध्ये आहे आणि आजच्या न्यूजपेपरमध्ये आलं होतं, त्यामुळे आपण घेणार आहोत. तर सुरुवातीपासून आता पाहूया की नेमकं काय काय आहे या आर्टिकलमध्ये. तर स्टेपिंग स्टोन म्हणजे काय असतं, तर एखादं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्या उद्दिष्टाच्या दिशेने एक सुरुवातीचं किंवा पहिलं पाऊल टाकणे म्हणजे स्टेपिंग स्टोन. ऑन न्यूक्लिअर पॉलिसी म्हणजे अणुऊर्जेच्या दिशेने जाणारं एक शांती बिल आहे असं सांगितलं आहे या सुरुवातीच्या टायटलमध्ये. पुढची लाईन आहे, इंडियाज न्यूक्लिअर गव्हर्नन्स नीड्स रेग्युलेटरी इंडिपेंडन्स. न्यूक्लिअर गव्हर्नन्स म्हणजे भारताचे जे अणुऊर्जा प्रशासन आहे, नीड्स म्हणजे गरज आहे, रेग्युलेटरी म्हणजे एखाद्या गोष्टीचं नियमन करणं, आणि इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य किंवा मग मोकळीक. तर भारताचं जे अणुऊर्जा प्रशासन आहे त्याला काही नियमानुसार स्वायत्तता किंवा मोकळीक देण्याची गरज आहे असं या दुसरी जी लाईन आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे. त्यानंतर आपण या बिलाचा शांती बिलचा फुल फॉर्म पाहिला. पुढची लाईन पाहूया त्यानंतर. तर आता हे पूर्ण आर्टिकल न्यूक्लिअर एनर्जी बद्दलच आहे, त्यामुळे आपण सुरुवातीला पाहून घेऊया की न्यूक्लिअर एनर्जीचा भारतामध्ये सध्या उपयोग कशा प्रकारे केला जातोय. तर तुम्ही या चार्टमध्ये पाहू शकता की भारतामध्ये जी टोटल वीज निर्मिती होते त्याच्या फक्त 8% जी पॉवर जी आहे ती न्यूक्लिअर एनर्जी पासून मिळते, आणि मोठा जो भाग आहे तो थर्मल एनर्जीचा आहे. त्यामुळे या पूर्ण आर्टिकलमध्ये या गोष्टीवर भर दिला आहे की न्यूक्लिअर एनर्जीचा भारताने आपल्या इलेक्ट्रिसिटी किंवा पॉवर जनरेशनसाठी जास्तीत जास्त वापर केला पाहिजे, जेणेकरून भारताला जास्त पॉवर जनरेट करता येईल आणि त्यामुळे प्रगती जास्त करता येईल. तर आता पुढची लाईन पाहूया. न्यूक्लिअर पॉवर कॉन्ट्रीब्युटेड ओनली अराउंड 3% ऑफ द इलेक्ट्रिसिटी जनरेटेड इन इंडिया इन 2024-2025. कॉन्ट्रीब्युटेड म्हणजे सहभाग असणे, जनरेटेड म्हणजे तयार होणे किंवा तयार केली. तर या लाईनमध्ये असं दिलं आहे की भारतामध्ये जी टोटल इलेक्ट्रिसिटी तयार झाली त्या टोटल इलेक्ट्रिसिटीमध्ये फक्त 3% सहभाग न्यूक्लिअर पॉवर म्हणजे अणुऊर्जेचा आहे. तर आपण जो मगाशी चार्ट पाहिला त्याच्यामध्ये 8 गीगावॅटच्या आसपास फक्त भारतामध्ये न्यूक्लिअर पॉवर पासून इलेक्ट्रिसिटी तयार होते, तर त्याचं पर्सेंटेज इथे जे आहे ते 3% आहे असं दिलं आहे. पुढची लाईन पाहूया. द गव्हर्नमेंट has set a target to install 100 gigawatt of nuclear capacity by 2047. तर पुढच्या लाईनमध्ये असं दिलं आहे की सेट म्हणजे ठरवणे, टार्गेट म्हणजे ध्येय, इन्स्टॉल म्हणजे एखादी गोष्ट उभी करणे किंवा तयार करणे, कॅपॅसिटी म्हणजे क्षमता. तर भारताने 2047 पर्यंत न्यूक्लिअर एनर्जी पासून 100 गिगावॅट इलेक्ट्रिसिटी तयार करायचं ठरवलं आहे असं या लाईनमध्ये दिलेलं आहे. तर 2047 हे वर्षच का ठरवलं आहे, तर भारताला 2047 मध्ये स्वातंत्र्य मिळून 1947 पासून 100 वर्ष पूर्ण होतील. त्यामुळे असं ठरलं आहे की या वर्षापर्यंत 100 गिगावॅट इलेक्ट्रिसिटी न्यूक्लिअर पॉवर म्हणजे अणुऊर्जेपासून आपण तयार करणार आहोत. तर हे ध्येय भारताने ठरवलं आहे. आणि याच्यामध्ये पुढची लाईन पाहूया. इन्क्लुडिंग फ्रॉम ॲटलिस्ट 5 इंडिजिनस स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स बाय 2023. तर या ध्येयामध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे या मोठ्या ध्येयामधलं एक छोटं ध्येय इथे सांगितलं आहे की इन्क्लुडिंग म्हणजे समावेश असणे, ॲटलिस्ट 5 म्हणजे किमान 5 तरी, इंडिजिनस म्हणजे स्वदेशी किंवा देशांतर्गत बनलेले 5 स्मॉल मॉड्युलर रिएक्टर म्हणजे अणुऊर्जेपासून वीज निर्मिती करण्यासाठी एक प्रकारचे हे रिएक्टर असतात. तर असे 5 रिएक्टर आपण 2023 पर्यंत भारतामध्ये उभे केले पाहिजे असं ध्येय या मोठ्या ध्येयामध्ये असणार आहे असं सांगितलं आहे. इन दिस पिक्चर म्हणजे या पार्श्वभूमीवर द शांती बिल प्रपोजेस टू चेंज हू कॅन लिगली बिल्ड अँड ऑपरेट सिव्हिल न्यूक्लिअर फॅसिलिटीज. प्रपोजेस म्हणजे एखादी गोष्ट सांगणे किंवा सुचवणे, चेंज म्हणजे बदल करणे, लिगली बिल्ड म्हणजे कायदेशीररित्या उभे करू शकतात किंवा बनवू शकतात, अँड ऑपरेट म्हणजे चालवणे, सिव्हिल न्यूक्लिअर फॅसिलिटीज म्हणजे
नागरी अणुऊर्जा प्रकल्प. तर पुढच्या लाईनमध्ये असं सांगितलं आहे की या पार्श्वभूमीवर शांती बिलनुसार नागरी अणुऊर्जा प्रकल्प कायदेशीररित्या कोण उभारू शकतं आणि कोण चालू शकतं यामध्ये काही जे बदल नमूद केले आहेत त्याबद्दल या लाईनमध्ये सांगितलं आहे. बाय अलाउविंग द सेंटर टू परमिट न्यूक्लिअर एनर्जी ऍक्टिव्हिटीज थ्रू लायसन्सेस टू गव्हर्नमेंट एंटिटीज, जॉईंट व्हेंचर्स अँड एनी अदर कंपनी सब्जेक्ट टू कंडिशन. तर या लाईनमध्ये असं सांगितलं आहे की बाय अलाउविंग म्हणजे परवानगी देणे, सेंटर म्हणजे केंद्र सरकार, टू परमिट न्यूक्लिअर एनर्जी ऍक्टिव्हिटीज म्हणजे गोष्टी किंवा बाबी, टू लायसन्सेस म्हणजे लायसन्सद्वारे, द गव्हर्नमेंट एंटिटीज, टू गव्हर्नमेंट एंटिटीज म्हणजे सरकारी संस्था, जॉईंट व्हेंचर्स म्हणजे सरकारी संस्था आणि एक प्रायव्हेट संस्था किंवा एकपेक्षा जास्त प्रायव्हेट संस्था जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला जॉईंट व्हेंचर असं म्हणतात. अँड एनी अदर कंपनी किंवा आणखी एखादी संस्था. सब्जेक्ट टू कंडिशन्स म्हणजे काही अटी पूर्ण केल्यानंतर. तर पुढच्या लाईनमध्ये असं सांगितलं आहे की आता हे जे बिल असणार आहे त्यानुसार सरकार कुणाकुणाला अणुऊर्जा प्रकल्पातून वीज तयार करायला परवानगी देणार आहे याबद्दल या लाईनमध्ये सांगितलं आहे की केंद्र सरकार परवाने देऊन काही सरकारी संस्थांना म्हणजे गव्हर्नमेंट एंटिटीज किंवा काही संयुक्त उपक्रम म्हणजे जॉईंट व्हेंचर्स आणि काही इतर कंपन्यांनाही आता परवानगी देऊ शकतं जेणेकरून ते आता अणुऊर्जा प्रकल्प उभारू शकतात. तर असं या लाईनमध्ये सांगितलं होतं. पुढची लाईन पाहूया. शांती इंडिकेट्स दॅट द इंटेंडेड new class of operators is domestic private capital rather than foreign plant owner. इंडिकेट्स म्हणजे सूचित करते, इंटेंडेड म्हणजे प्रस्तावित, न्यू क्लास म्हणजे नवीन वर्ग किंवा जी नवीन कंपनी असणार आहे त्याच्याबद्दल सांगितलं आहे. ऑपरेटर्स म्हणजे एखादी गोष्ट चालवणारे किंवा मग इथे आता हे न्यूक्लिअर पॉवर प्लांट चालवणाऱ्या ज्या कंपन्या असतील त्यांच्याबद्दल हा उल्लेख केला आहे. इज डोमेस्टिक प्रायव्हेट कॅपिटल. डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत, प्रायव्हेट कॅपिटल म्हणजे खाजगी भांडवल, रॅदर दॅन म्हणजे च्यापेक्षा किंवा च्याशिवाय, फॉरेन प्लांट ओनर म्हणजे परदेशी प्रकल्पाचे मालक. तर या लाईन मध्ये असं सांगितलं आहे की हा जो शांती प्रकल्प आहे त्याच्यामध्ये जे प्रस्तावित मालक असणार आहेत किंवा मग ज्या कंपन्या असणार आहेत त्या देशांतर्गत असणार आहेत आणि देशाबाहेरच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना जास्त प्राधान्य याच्यामध्ये दिलं जाणार नाही असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. इंडिया बीइंग एबल टू मीट इट्स 100 गीगावॅट टार्गेट विल इंडीड रिक्वायर लार्ज कॅपिटल मोबिलायझेशन. एबल टू म्हणजे एखादी गोष्ट शक्य असणे किंवा आवश्यकता असणे, मीट म्हणजे पूर्ण करणे. हे जे 100 गीगावॅटचे टार्गेट आहे ते मीट करण्याबद्दल इथे सांगितलं आहे. टार्गेट म्हणजे ध्येय, रिक्वायर म्हणजे आवश्यकता असणे, लार्ज कॅपिटल मोबिलायझेशन म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची उभारणी. तर इथे असं दिलेलं आहे की हे जे 100 गीगावॅटचं टार्गेट आहे ते पूर्ण करण्यासाठी भारताला खूप मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणीची गरज आहे. अँड अलाउविंग लायसन्स नॉन गव्हर्नमेंटल एंटिटीज एक्सपांड द रोस्टर ऑफ एंटिटीज दॅट कॅन शेअर कन्स्ट्रक्शन रिस्क. अलाउविंग म्हणजे परवानगी देणे, लायसन्स म्हणजे परवाना घेणे, नॉन गव्हर्नमेंटल एंटिटीज म्हणजे सरकारशिवाय दुसऱ्या ज्या बाकी खासगी कंपन्या असतील, एंटिटीज म्हणजे संस्था किंवा कंपनी, एक्सपांड्स म्हणजे क्षेत्र वाढवणे, रोस्टर म्हणजे यादी, शेअर म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये भाग घेणे किंवा मग हिस्सा घेणे, कन्स्ट्रक्शन वर्क म्हणजे बांधकामाची कामे. म्हणजे सरकार आता काही नॉन गव्हर्नमेंटल एंटिटीज किंवा संस्थांना आता या अणुऊर्जा प्रकल्पामध्ये लायसन्स देणार आहे म्हणजे काम करण्याची परवानगी देणार आहे. एक्सपांड्स द रोस्टर ऑफ एंटिटीज दॅट कॅन शेअर द कन्स्ट्रक्शन रिस्क म्हणजे आता या नवीन कंपन्यांची किंवा प्रायव्हेट कंपन्यांची भर झाल्यामुळे ही जी प्रायव्हेट कंपन्या अणुऊर्जा प्रकल्पामध्ये काम करणार आहेत त्यांची यादी आता मोठी होणार आहे आणि त्यामुळे बांधकाम या अणुऊर्जा प्रकल्पामध्ये जे बांधकामाचं जोखीम आहे त्याच्यामध्ये सरकारला एक मदत होणार आहे. पुढचं वाक्य पाहूया. शांती ऑल्सो सीक टू कीप द मोस्ट सेन्सिटिव्ह फ्युएल सायकल्स इन स्टेट कंट्रोल. तर या वाक्यामध्ये सांगितलं आहे की या बिलच्या अंतर्गत जे महत्वाचे इंधन चक्र आहेत पूर्ण अणुऊर्जा प्रकल्पामधील ते राज्य सरकारच्या नियंत्रणाखालीच ठेवण्याचं ठरवलेलं आहे. वाईल होल्डिंग रूम फॉर प्रायव्हेट पार्टिसिपेशन इन प्लांट डिलिव्हरी अँड पार्ट्स ऑफ सप्लाय चेन. तर पुढे असं दिलं आहे की जरी या गोष्टी राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली ठेवल्या असल्या तरी वाईल होल्डिंग द रूम फॉर प्रायव्हेट पार्टिसिपेशन. होल्डिंग द रूम म्हणजे सहभागाला वाव असणे आणि प्रायव्हेट पार्टिसिपेशन म्हणजे प्रायव्हेट ज्या कंपन्या आहेत त्यांना. तर इथे असं दिलेलं आहे की राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली बऱ्याच गोष्टी असतील तरी सुद्धा प्लांट डिलिव्हरी म्हणजे प्रकल्प उभारणी आणि पुरवठा साखळी, पार्ट्स ऑफ सप्लाय चेन म्हणजे पुरवठा साखळी, याच्यामध्ये प्रायव्हेट कंपन्यांना अलाव केलं जाणार आहे असं इथपर्यंतच्या वाक्यामध्ये दिलं होतं. रिड्युसिंग स्कोप ऑफ कमर्शियल एंट्री टू दोज सेगमेंट्स मोस्ट रिलेव्हंट टू स्केल पॉवर जनरेशन अँड कीपिंग फंक्शन्स सेन्सिटिव्ह टू न्यूक्लिअर प्रोलिफरेशन विथ द स्टेट. प्रोलिफरेशन म्हणजे प्रसार, सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील, पॉवर जनरेशन म्हणजे ऊर्जा निर्मिती. तर या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की जे प्रायव्हेट कंपन्या आहेत किंवा जे व्यापारी प्रवेश या
योजनेअंतर्गत होणार आहे त्याच्यामध्ये मर्यादा ठेवल्या आहेत आणि वीज निर्मितीसाठी किंवा मग अणुऊर्जा प्रकल्पामध्ये भाग घेण्यासाठी सर्वात उपयुक्त अशा विभागांपुरतीच जागा ठेवली जाणार आहे. अँड कीपिंग फंक्शन सेन्सिटिव्ह टू न्यूक्लिअर प्रोलिफरेशन विथ द स्टेट, म्हणजे काही अण्वस्त्र प्रसाराशी संबंधित जे क्षेत्र असतील ती आणखीनही राज्य सरकारच्याच नियंत्रणाखाली असतील. पुढची लाईन पाहूया. द बिल कुड also mitigate the legal ambiguity new entrants face by putting safety enforcement and disputes resolution and the forms of participation in the सेम स्टॅच्यूट. लिगल अँबिग्युटी म्हणजे कायद्यामध्ये ज्या अस्पष्टता आहेत. न्यू एंट्रंट्स म्हणजे नवीन येणारे कंपन्या किंवा लोक. फेस म्हणजे समोर उभ्या राहणे. बाय पुटिंग सेफ्टी म्हणजे सुरक्षा. एन्फोर्समेंट म्हणजे अंमलबजावणी. डिस्प्यूट रेझोल्युशन म्हणजे वाद निवारण. अँड टर्म्स ऑफ पार्टिसिपेशन म्हणजे सहभागाच्या अटी. तर पुढे असं दिलेलं आहे की यापूर्वीचे जे कायदे होते त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अस्पष्ट होत्या किंवा मग किचकट होत्या, ज्याच्यामुळे की प्रायव्हेट कंपन्या अणुऊर्जा प्रकल्पामध्ये सहभाग घेत नव्हत्या. तर त्याच्यामध्ये काही बदल होणार आहेत असं दिलं आहे. तर या वाक्याचा असा अर्थ आहे की हे बिल सुरक्षा, अंमलबजावणी आणि वाद निवारण यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये ज्या सहभागाच्या अटी आहेत त्या सगळ्या अटी एकाच कायद्यामध्ये आता समाविष्ट केल्या जातील आणि त्यामुळे जे नवीन प्रवेश करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना कायद्यामध्ये ज्या अस्पष्टता आहेत किंवा ज्या अस्पष्टता वाटत आहेत त्या कमी होतील. पुढचं वाक्य पाहूया. दिस कुड ऑल्सो रिड्यूस ट्रान्झॅक्शन कॉस्ट फॉर डेव्हलपर्स अँड श्रिंक साईट अप्रुव्हल अँड कमिशनिंग टाइमलाइन्स. ट्रान्झॅक्शन कॉस्ट म्हणजे पूर्ण व्यवहारामध्ये होणारा खर्च. श्रिंक म्हणजे कमी होणे. साईट अप्रुव्हल म्हणजे एखाद्या जे काम आहे त्याची मान्यता. आणि कमिशनेटिंग टाइमलाइन्स म्हणजे ते काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ. तर या वाक्यामध्ये असं दिलं आहे की जर हे असं केलं की पूर्ण जे सगळे नियम असतील ते एकाच कायद्यामध्ये केले तर विकासाचे जे व्यवहाराची काम आहेत त्याला लागणारा वेळ आहे तो कमी होईल आणि जी प्रकल्पाची मंजुरी आणि प्रकल्पाला लागणारा काळमर्यादा आहे ती कमी होण्यास मदत होईल. पुढची लाईन पाहूया. हाऊएव्हर द बिल्स लायबिलिटी अँड गव्हर्नन्स प्रोव्हिजन्स वॉरंट कॉशन. लायबिलिटी म्हणजे जबाबदारी. प्रोव्हिजन्स म्हणजे तरतुदी. वॉरंट कॉशन म्हणजे सावधानगिरी. तर इथे सांगितलं आहे की विधेयकामधील किंवा बिलमधील ज्या तरतुदी आहेत म्हणजे प्रशासनविषयक तरतुदी आहेत त्यांच्यामधील जे लायबिलिटी म्हणजे दायित्व आहे त्या तरतुदींवर सावधानगिरी बाळगण्याची शक्यता आहे. द मॅक्सिमम ऑपरेटर लायबिलिटी फॉर अ न्यूक्लिअर इन्सिडेंट इज 3000 crores. लायबिलिटी म्हणजे वर पाहिल्याप्रमाणे जबाबदारी. न्यूक्लिअर इन्सिडेंट म्हणजे एखादा प्रसंग. तरी ते असं दिलं आहे की या न्यूक्लिअर इन्सिडेंटमध्ये एखादा वाईट प्रसंग घडला, उदाहरणार्थ भारतामध्ये भोपाळ या ठिकाणी असाच एक वाईट प्रसंग घडला होता. त्या भोपाळच्या प्लांटमधून गॅस लीक झाला होता आणि त्यामुळे बरेच लोक मृत्युमुखी पावले होते. तर तसाच काही प्रसंग दुर्दैवाने भविष्यात घडला तर याच्यामध्ये ऑपरेटर म्हणजे जी कंपनी असेल त्यांची लायबिलिटी म्हणजे जबाबदारी किती असेल हे इथे दिलं आहे. तर त्यांची जबाबदारी ही 3000 कोटीपर्यंत असणार आहे असं दिलं आहे. द सेंटर इज लायबल फॉर न्यूक्लिअर डॅमेज बियॉन्ड ऑपरेटर्स कॅप. ऑपरेटर्स कॅप म्हणजे जे कंपनी आहे त्यांची जबाबदारी. ऑपरेटर्स कॅप म्हणजे ऑपरेटरची जबाबदारी. बियॉन्ड म्हणजे चापलीकडे. तर इथे असं दिलं आहे की या 3000 कोटीच्या वरचा काही नुकसान किंवा खर्च झाला तर त्याला केंद्र सरकार जबाबदारी घेईल असं सांगितलं आहे. अँड कॅन ऑल्सो ॲज्युम फुल लायबिलिटी फॉर नॉन गव्हर्नमेंटल इन्स्टॉलेशन इफ इन पब्लिक इंटरेस्ट. पब्लिक इंटरेस्ट म्हणजे सार्वजनिक हित. लायबिलिटी म्हणजे जबाबदारी. आणि पुढे असं दिलं आहे की सार्वजनिक हिताच्या कारणास्तव ज्या काही गैरसरकारी प्रकल्पासाठी पूर्ण जबाबदारी किंवा दायित्व जे असेल ते सरकार घेणार आहे. पुढची लाईन पाहूया. These choices make investments risk easier to price but also ask whether the capped operator amount is adequate for victims and environmental remediation. चॉईसेस म्हणजे निवडी. इन्व्हेस्टमेंट म्हणजे निवेश करणे. रिस्क म्हणजे अडचणी किंवा मग संकट. प्राइस म्हणजे किंमत. कॅप ऑपरेटर म्हणजे ठरवलेल्या कंपन्या. कॅप ऑपरेटर अमाऊंट म्हणजे ठरवलेली कंपन्यांनी द्यायची किंमत. ॲडिक्वेट म्हणजे पुरेशी. विक्टीम म्हणजे पीडित लोक. तर इथे असं दिलं आहे की ही जी वर ठरवलेली रक्कम आहे त्या रकमेमुळे गुंतवणुकीची जोखीम आहे ती कमी होते. पण त्याचबरोबर जर काही अडचण किंवा या अणुऊर्जा प्रकल्पातून काही वाईट घडलं तर त्याच्यामधून जे नुकसान होणार आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी जे पीडित लोक असतील किंवा जे निसर्गाचं पुनर्वसन होणार आहे त्यासाठी एवढी रक्कम पुरेशी होईल का असा एक प्रश्न निर्माण केला आहे. पुढे पाहूया. त्यानंतर आणखी एक पुढचा प्रश्न किंवा शंका इथे आर्टिकलमध्ये निर्माण केली आहे. सेकंड म्हणजे दुसरी. शांती रिक्वायर्स
ऑपरेटर्स टू मेंटेन इन्शुरन्स अँड अदर फायनान्शियल सेक्युरिटी. रिक्वायर्स म्हणजे आवश्यकता असणे आणि मेंटेन म्हणजे त्या गोष्टीची त्यांनी जबाबदारी घेणे. तर इथे असं दिलेलं आहे की ज्या कंपन्या या शांती बिलनुसार काम करायला लागतील त्यांना विमा आणि दुसरे आर्थिक हमी बद्दलची ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांची काळजी घेणे बंधनकारक असणार आहे. पण बट एक्झाम्स द सेंटर न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन्स रेंडरिंग क्लिअर पब्लिक अकाउंटिंग व्हेरी इम्पॉर्टंट. पण हे बिल जे आहे याच्यामध्ये एक्झाम्स म्हणजे एखादी गोष्ट सोडून देणे किंवा मग सूट देणे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन जे आहेत त्यांना याच्यामध्ये सूट दिली आहे किंवा मग त्यांना याच्यामध्ये एक्झाम म्हणजे सोडून दिलं आहे. रेंडरिंग क्लिअर पब्लिक अकाउंटिंग व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे सार्वजनिक माहिती ठेवणे किंवा मग लेखाजोखा ठेवणे याच्याबद्दल स्पष्टता अत्यंत महत्वाची असणार आहे असं सांगितलं आहे. पुढचं वाक्य पाहूया. इट ऑल्सो अलाउज ऑपरेटर recourse only when expressly provided in a written contract or when an accident is due to an act or an omission with the intent to cause nuclear damage. तर या वाक्यामध्ये ऑपरेटर रिसोर्सर म्हणजे जे कंपनी मेन काम करणार आहे त्यांना जे वेगवेगळ्या प्रकारची मदत करणारे ज्या दुसऱ्या कंपन्या असतात त्यांना कशा प्रकारे ग्राह्य धरलं जाणार आहे त्याच्याबद्दल दिलं आहे. त्यांना याच कंडिशनमध्ये ग्राह्य धरलं जाईल when expressively provided in written contract म्हणजे त्यांनी जर लेखी लिहून दिला असेल तेव्हा or when an incident is due to an act or an omission with the intent to cause nuclear damage म्हणजे हे जे अणुऊर्जा प्रकल्पातील नुकसान आहे ते उद्देशाने केलेली कृती किंवा एखाद्या दुर्लक्षामुळे झालेल्या एखाद्या घटनेमुळे असल्यानंतरच म्हणजेच हे वर जे सांगितले आहेत ते ऑपरेटर जे हक्क आहेत ते एखादं नुकसान किंवा एखादी दुर्लक्षामुळे झालेली घटना असेल अशाच वेळी उपलब्ध होतील असं सांगितलेलं आहे. दिस मेक्स सप्लायर अकाउंटेबिलिटी depend largely on what operator secures by contract, which means how much resource the operator has against supplier can vary across projects. तर या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की जे ऑपरेटर जे आहेत त्यांची अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी डिपेंड्स लार्जली ऑन म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर जी जबाबदारी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये भेटलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे त्याच्यावरच असणार आहे. विच मीन्स हाऊ मच रिकोर्स द ऑपरेटर हॅज अगेन्स्ट सप्लायर कॅन व्हेरी अक्रॉस प्रोजेक्ट्स म्हणजे विविध प्रकारामध्ये जे ऑपरेटर किंवा ज्या प्रायव्हेट कंपन्या ज्यासोबत काम करणार आहेत त्यांना मिळणारे जे हक्क आहेत ते वेगवेगळे असणार आहेत. पुढचं वाक्य पाहूया. फायनली इंडियाज न्यूक्लिअर गव्हर्नन्स नीड्स टू ॲड्रेस इट्स रेग्युलेटर्स इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य. न्यूक्लिअर गव्हर्नन्स म्हणजे अणुऊर्जा क्षेत्रातील जे प्रशासन आहे ते. ॲड्रेस म्हणजे प्रश्न सोडवणे किंवा मग शंका सोडवणे. रेग्युलेटर म्हणजे नियामक. तर इथे असं दिलं आहे की शेवटी भारताचे जे अणुऊर्जा प्रकल्प आहे त्याच्यामधील प्रशासनाच्या बद्दलची जे नियामक संस्थांची प्रश्न आहेत ते सोडवणं गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. वाईल शांती क्रिएट अ स्टॅच्युटरी फ्रेमवर्क. तर इथे असं दिलं आहे स्टॅच्युटरी फ्रेमवर्क म्हणजे एक वैधानिक चौकट या शांती बिल मधून तयार केली जाणार आहे. इट ऑल्सो वेस्ट सिग्निफिकंट इन्फ्लुएन्स इन अपॉइंटमेंट्स विथ द सेंटर अँड ॲटॉमिक एनर्जी कमिशन. वेस्ट म्हणजे प्रभाव किंवा महत्व असणे. सिग्निफिकंट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात. इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव. अपॉइंटमेंट म्हणजे निवडणूक किंवा नेमणूक. सेंटर म्हणजे केंद्र सरकार. तर इथे असं दिलं आहे की जे आता स्टॅच्युटरी फ्रेमवर्क किंवा जे वैधानिक चौकट आता निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये ज्या निवडी होतील त्याच्यामध्ये केंद्र आणि अणुऊर्जा जो आयोग आहे त्यांचा खूप मोठा भाग असणार आहे. कारण या शांती बिल पास झाल्यानंतर जे केंद्र सरकार एक संविधानिक बॉडी तयार करणार आहेत तर त्या बॉडीवरच या अणुऊर्जा प्रकल्पाच्या सर्व जबाबदाऱ्या असणार आहेत. त्याच्यामुळे त्या बॉडीमध्ये कोणकोणत्या व्यक्तींच्या निवडणुका होतात आणि त्यांना कशा प्रकारे व्यवस्थितरित्या जबाबदारीने काम दिले जाते त्यावर या प्रकल्पाचं जे यशस्वी होणं आहे ते अवलंबून असणार आहे. पुढची लाईन पाहूयात. दिस इज स्टील नॉट कंडक्टिव्ह फॉर इन्क्रीजिंग पब्लिक ट्रस्ट अँड मे ऑल्सो डिटर इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स. कंडक्टिव्ह म्हणजे अनुकूल. इन्क्रीजिंग म्हणजे वाढवणे किंवा वाढणे. पब्लिक ट्रस्ट म्हणजे लोकांचा विश्वास. डिटर म्हणजे कमी करणे आणि कॉन्फिडन्स म्हणजे विश्वास. तर इथे असं दिलं आहे की ही पूर्ण रचना जी आहे ती सार्वजनिक विश्वास वाढवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांना म्हणजे ज्या कंपन्या गुंतवणूक करणार आहेत त्यांचाही गुंतवणूक करण्यामधला जो आत्मविश्वास आहे ते कमी करू शकते असं या वाक्यामध्ये दिलं आहे. तर सध्या हे जे बिल आहे ते डिस्कशन फेज मध्ये चालू आहे आणि या बिलमध्ये पुढे बऱ्याच चेंजेस पण होऊ शकतात. तर कारण हे बिल सध्या डिस्कशन साठी चालू आहे आणि आता जे बिलचे जे प्रोव्हिजन्स म्हणजे तरतूद आहेत त्या भविष्यामध्ये ज्या सरकार
प्रकारच्या तरतुदी आहेत त्याच्यानंतर आणखी फेरविचारानंतर बदलू शकतात. त्यामुळे आता हे जे बिल मधले किंवा या आर्टिकल मधले चर्चा केलेले जे तरतुदी आहेत त्या फायनल नाहीयेत. तर आजपर्यंत या बिलवर जे डिस्कशन झालं आहे त्याबद्दल या आर्टिकल मध्ये चर्चा आपण केली होती. तर शांती बिल मध्ये आपण अणुऊर्जा प्रकल्पामध्ये भारत कशा प्रकारे विकास करू शकतो आणि या बिलचं जर पुढे काही धोरणामध्ये रूपांतर झालं तर याचा भारताला कसा फायदा किंवा काय काय पुढचे प्रश्न येऊ शकतात याबद्दल आपण या आर्टिकलमध्ये डिस्कशन केलं. धन्यवाद.